श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। मी नेहमी बोलत असते की आपल्या छोट्या छोट्या सवयीच आपल्याला बदलतात आणि आपल्यामधल्या छोट्या छोट्या सवयी जेव्हा आपण चेंज करतो, बदली करतो, त्यावेळेस त्याचे परिणामही चांगलेच परिणाम जे असतात ते आपल्याला 100% जाणवतात। तर आज आपण बघणार आहोत अशी कोणती सवय आहे, जर ती आपण चेंज केली तर आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने प्रगती होईल किंवा कशा पद्धतीने पॉझिटिव्ह बदल होईल। ती सवय म्हणजे पुष्कळ लोकांना, पुष्कळ जणांना मी बघितलं, ज्या ताटामध्ये आपण जेवतो, जेवण झाल्यावर त्याच ताटामध्ये हात धुतात। असं करू नका, कारण ताटामधले जे अन्न आहे, अन्न हे परब्रह्म असं आपण संबोधतो आणि त्यावेळेस आपण जेवून झाल्यावर त्याच्यामध्येच हात धुतो, तर असं करायचं नाही आहे। खूप लोक हॉटेलमध्ये जातात, हॉटेलमध्ये गेल्यावर ते जेवण करतात आणि टिश्यू पेपरने हात पुसून तो टिश्यू पेपर त्या ताटामध्येच ठेवतात। तर ह्या छोट्या सवयी आहेत ना, त्या तुम्ही आजपासून बदली करा। जेवल्यानंतर आपलं ताट स्वतः उचला, बेसिनमध्ये ठेवा, तिथे हात धुवा। हॉटेलमध्ये गेल्यानंतर जर टिश्यू पेपरने तुम्ही हात पुसताय तर ते एका बाजूला ठेवा, एक वेगळं त्यांना सांगा की या ठिकाणी आम्ही ते ठेवतो। तर ह्या छोट्या गोष्टीमुळे काय होतं की जर तुम्ही ताटातच हात धुतले तर आपल्या मानसन्मानामध्ये तुम्हाला कमतरता भेटते। हवा तेवढा रिस्पेक्ट दुसऱ्यांकडून भेटत नाही, फॅमिली मेंबरकडून भेटत नाही। आर्थिक जी आपली स्थिती आहे ती सुद्धा मंदावत जाते। आर्थिक गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्या नवीन नवीन संधी येतात त्या दूर होतात। माता लक्ष्मी आपल्याकडे नाराज होते। त्यामुळे आजपासूनच जर तुमची पण अशी सवय असेल की हात जेवल्यानंतर हात तुम्ही ताटात धुताय तर ते धुवू नका, बेसिनमध्ये आपलं ताट स्वतः उचलून ठेवा। जर तुम्हाला तसं जमत नसेल, वय झालेलं असेल किंवा काही लोकांचा प्रॉब्लेम असेल तर जे आपले घरातली मंडळी आहेत ते आपले हात धुतील, पण तुम्ही प्रयत्न करा की ताटातून हात न धुण्याचा। खूप छोटी गोष्ट आहे, खूप छोटे मॅनर्स आहेत, पण हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही शिकून जातात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।